नमस्कार शेतकरी मित्रांनो. मी आपला मित्र दादासाहेब डेपले योगेश्वर कृषी युट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं स्वागत करत आहे. शेतकरी मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की बटाट्याच्या प्लॉटला 2 महिने होत होते आणि 15 दिवस आपण त्याचा विचार केला होता की 15 दिवसामध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी करणार आहे. त्याच पद्धतीनं आजचा जो आपला बटाट्याचा प्लॉट तुम्ही बघू शकता. या बटाट्याच्या प्लॉटला 2 ते सव्वा 2 महिने झालेले आहे. म्हणजे हा प्लॉटला तेवढे दिवस झालेले आणि आज हा प्लॉट ह्या कंडिशनमध्ये आहे. तुम्ही बघू शकता कुठंतरी समजा पाला पण बसायला सुरुवात झालेली आहे, पानं पण पिवळे पडलेले आहे. म्हणजे हळूहळू जसं आपलं अद्रक पिकाचं असतं की जेव्हा पण पीक हे 2 ते 2.5 महिन्याचं असतं, तेवढा कालावधी झाल्याच्या नंतर ते म्हातारं होत चालत असतं आणि पाला वगैरे बसायच्या ह्या गोष्टी सुरू असतात. तर सांगण्यामागचा उद्देश फक्त एवढाच की ज्या पण वेळेस बटाटा पीक शेवटच्या कंडिशनमध्ये येतं, तर शेतकऱ्यांना भीती असते की "अरे असं का होतंय? पिवळं पडतंय, याला आपण काही फवारणी घ्यायला पाहिजे का? काही डोसेस सोडायला पाहिजे का?" तर त्यावेळेस जास्त विचार न करता समजा असं समजून चालायचं की आता आपलं पीक हे शेवटच्या कंडिशनमध्ये, इथं जास्त काही लक्ष न देता त्याला फुगवणीकडे लक्ष देऊन त्याचा कार्यक्रम करायचा असतो. बटाट्याच्या प्लॉटमध्ये मी तुम्हाला कालही सांगितलं की खूप काही काही आव्हाने असतात की त्याचा आपण नियोजनबद्ध पद्धतीने विचार करायला आहे. त्याच्यामध्ये कीटकनाशकाचा असेल समजा, जे रोगाचा असेल ते तर आपण सुरुवातीच्या काळामध्ये फवारणीतून करूनच घेतो. त्यानंतर काही आव्हानं असतात की हवामान म्हणजे वातावरण बदल असतो की तिथं पण आपल्याला त्या पण गोष्टीचा विचार करावा लागत असतो. कारण की वातावरण कोणाच्याच हातामध्ये राहत नाही. वातावरणानं जर साथ दिली तर त्यावेळेस आपल्या गोष्टी व्यवस्थित होत असतात. पण त्यावेळेस आपण म्हणजे वातावरणामध्ये कोणकोणत्या अडचणी येऊ शकतात. अनियमित पाऊस पडणे, समजा वेळेवर पाऊस न पडणे, एकदम टेम्परेचर वाढणे, एकदम धुळी वगैरे येणे, या दिवसामध्ये त्या गोष्टी होत असतात. तुम्ही बघू शकता सध्याच्या काळामध्ये आपण डिसेंबरमध्ये नाही का, आपण सावलीत जर बसलो तर आपल्याला थंडी वाजते आणि उन्हात जर गेलो तर ऊन लागते. म्हणजे एवढा आपल्या सध्याच्या क्लायमेट चेंज म्हणजे वातावरण बदल झालेला आहे. हे कुठेतरी आपल्या वातावरणाचा म्हणजे प्रदूषणाचा पण आपण त्याला भाग समजू शकतो. त्याचा पण आपण विचार करून समजा शेती करायला हवी. त्याच पद्धतीने नाही का, आता बटाट्याचा जर विचार झाला, आता हे बटाटे जेव्हा 2.5-3 महिन्यानंतर निघतील, तर मार्केटमध्ये भाव भेटेल का? जर भेटला तर चांगली गोष्ट आहे, आपण लगेच विकून टाकू शकतो. आणि जर नाही भेटला तर स्टोअर करण्यासाठी आपल्याकडे जागा असावी, म्हणजे साठवणूक करण्यासाठी. साठवणूक करण्यासाठी पण कशी जागा लागती, की तिथं म्हणजे त्याला पाऊस नाही लागला पाहिजे, तिथं जास्त ऊन पण नाही पडलं पाहिजे, एकदम व्यवस्थित हवा खेळती राहिली पाहिजेत, मोकळी राहिली पाहिजे, टेम्परेचर, ह्युमिडिटी ह्या गोष्टी मेंटेन राहिल्या पाहिजेत. अशा पद्धतीने आपल्याला साठवणूकची पण व्यवस्था करून ठेवावी लागत असते. आपण शेतकरी आहे आणि आपण ह्या गोष्टी करतोय म्हटल्यावर आपल्याला प्रत्येक पिकाला नाही का स्टोअर म्हणजे साठवणुकीची सुद्धा पण आपण व्यवस्था करायला हवी. कारण की रेटचं भावाचं आपल्या हातात राहत नाही. बाजारातले आंतरराष्ट्रीय बाजारपेठचा जर विचार केला तर त्याचे रेट कमी जास्त होत राहतात, फ्लक्च्युएशन होत राहतं. तर त्या गोष्टीचा आपण कधी पण विचार करायला पाहिजे. जर आपण एवढा रिस्क घेतोय समजा पिकामध्ये, आणि तर मग भाव सगळ्यात मेन राहतं की भाव जर नाही भेटला तर तिथं माणूस अडचणीत येत असतो. तर त्यावेळेस कुठेतरी आपल्याकडे असं स्टोअर हाऊस पाहिजे की आपण नाही का वेळेला वेळ देऊन आणि तिथं माल साठवणूक ठेवून नंतर ज्यावेळेस रेट भेटेल त्यावेळेस आपण विकू शकतो. ह्या पण गोष्टीचा आपण विचार करायला पाहिजे. स्टोअर हाऊस म्हणजे हे आपल्या शेतीचा खूप मूलभूत आपण घटक म्हणू शकतो. कारण की स्टोअर करणं हे खूप गरजेचं असतं. कारण की वेळेवर आपल्याला कधी काय भाव भेटेल सांगता येत नाही. त्याचसोबत नाही का, सुरुवातीपासून समजा मी जसं तुम्हाला सांगत आलेलो की नियोजन वगैरे करणं, या सगळ्या गोष्टी आपण करत यायला पाहिजे. पण मग आज आपण बटाट्याच्या प्लॉटमध्ये बसलेलो, तर ते मी तुम्हाला एक 2-3 गोष्टी सांगितल्या. याच्यामध्ये जास्त काही हे नाही. फक्त स्टोअर हाऊस असेल, कीटकनाशकाचं नियोजन असेल किंवा वातावरण बदल असेल, ह्या गोष्टीचा पण खूप सारा विचार करावा लागत असतो. कारण थंडीचे दिवस असतात, जर्मिनेशन व्हायला प्रॉब्लेम असतात. तर तुम्ही समजू शकता की सगळ्याच गोष्टीला कुठं ना कुठं थोडाफार प्रॉब्लेम येऊ शकतो. तर यावेळेस आपण नाही का व्यवस्थित सुरुवातीपासून व्यवस्थित नियोजन करायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बटाट्याचा जर विचार केला आपण, सध्याच्या कंडिशनमध्ये नाही का, साठवणूक आणि पायाभूत जे मी तुम्हाला म्हटलो, त्याचं काढणीनंतरचे म्हणजे ज्यावेळेस आपण काढणार आहे, त्यावेळेस कुठेतरी आपण म्हणजे त्याचा मार्केटचा पण विचार करून ते काढायला सुरुवात करायला पाहिजे. जमिनीच्या आतमधलं पीक हे 2-8 दिवस मागं पुढे बी झाले तर काही अडचण नाही. जर तुमच्याकडे साठवणुकीची जर व्यवस्था नसेल, तर तुम्ही 2-8 दिवस त्याला जमिनीमध्ये पडू देऊ शकतात. पण जास्त दिवस पण आपण ठेवू शकत नाही, कारण की ते पण चांगली गोष्ट नाही. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं होतं की जसं बी समजा पिकाचं जेव्हा एक वय होऊन जात असतं, जसं माणसाचं वय झाल्याच्या नंतर माणूस म्हातारा होत असतो, तसंच पिकाचं समजा 2, 2.5, 3 महिन्याचं जेव्हा त्याचं वय होत असतं, तर त्यावेळेस ते खालावत असतं. तर तिथं जास्त घाबरून न जाता किंवा जास्त विचार न करत बसता किंवा जास्त फवारण्या वगैरे खतं टाकण्याचा विचार न करता असं समजून चालायचं की आता याचं वय झालेलं आहे, इथं आपल्याला थांबावं लागेल. तर त्या पद्धतीने एखादा शेवटचा डोस करून तुम्ही तिथं थांबून जाणं गरजेचं आहे. तर चला, धन्यवाद शेतकरी मित्रांनो. अशाच पद्धतीनं आमच्याविषयी जाणून घेण्यासाठी आणि आमच्याविषयी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकतात आणि आमचे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला फॉलो करू शकतात. चालेल, धन्यवाद शेतकरी मित्रांनो.